एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आणि समाज प्रबोधन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दैनिक समर्थ गावकरीतर्फे राज्यस्तरीय वार्ताहर मेळावा व पुरस्कार सोहळा 2025 भव्य स्वरूपात संपन्न झाला। समाजसेवक नानजीभाई ठक्कर यांना जीवनगौरव सन्मान 2025 समाजसेवेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नानजीभाई ठक्कर यांना जीवनगौरव सन्मान 2025 प्रदान करण्यात आला। त्यांच्या समाजहितासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला। कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: पत्रकारांना गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। पत्रकारांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले। पत्रकारितेला नव्या ट्रेंड्स आणि आव्हाने यावर चर्चा करण्यात आली। स्नेह मेळावा आणि संवाद सत्राचे आयोजन, ज्यामुळे पत्रकार बांधवांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। उपस्थित वार्ताहरांना ओळखपत्र, डायरी, दिनदर्शिका आणि आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। दरवर्षी आपण विविध क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं अशा मान्यवरांचा सन्मान सोहळा या नगरीमध्ये घेत असतो आणि आज देखील या समूहामध्ये काम करणारे गावकरी समूहातील सर्व माझे ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत असे शिलेदार, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आणि माझ्या एका शब्दावर त्यांनी शिंदी देण्यासाठी ते आले ते या देशातील, हिंदुस्थानातील ज्येष्ठ नामवंत समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते गुरुवर्य नानजीभाई माझ्यावर नेहमी प्रेम करणारे माझ्या गावकरी समूहावर त्यांचा हात माझ्या डोक्यावरती ठेवला आणि त्या दिवसामध्ये पुढे जाण्याची एक आशीर्वाद प्राप्त झाला ते या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याचबरोबर या सर्वांमध्ये माझ्याबरोबर काम करणारे मुंबईचे संपादकीय त्यांच्याकडे दिली दसऱ्याची चव्हाणजी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हिंदुस्थानातील नामवंत गायिका कुमार स्वामीजी, त्याचबरोबर माझ्या या समूहामध्ये काम करणारे आमचे पुण्याचे निवासी संपादक प्रतीक गंगणे, त्याचबरोबर कार्यकारी संपादक मनोहर जाधव, त्याचबरोबर व्यवस्थापक म्हणून काम पाहता येते संजय सुंदर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खरंच थांबून मोठा होईल आपण एका शब्दावर उपस्थित असणार असे सर्व आपल्या परिवारातील सभासद, सर्व पत्रकार बांधव। खरं तर हा कार्यक्रम, हा समूह हे वृत्तपत्र एक माहितीला बदलणे गरजेचे नव्हे, एक तुमच्यासारख्या एक पेपर विक्रेते आज संपादक अशी चळवळ करून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये काम करत असताना आपण देखील एक ध्येय असावं। कारण ज्यावेळेस आपल्याला आपल्या मित्रपरिवारामध्ये प्रसंग येतो त्यावेळेस स्वतःचा दैनिकामध्ये जो आनंद असतो तो इतरांच्या दैनिकामध्ये नसतो। कारण एखाद्या पत्रकाराला हल्ला झाल्यानंतर त्या दैनिकामध्ये काम करणारा मालक सांगतो तो आम्हाला पत्रकाराच नव्हे। म्हणून मी गेली 25 वर्ष गावकरी समूहामध्ये काम करत आहे आणि गावकरी समूहामध्ये काम करत असताना आज देखील मी या गावकरी समूहामध्ये माझ्याबरोबर काम करता येते। गावकरीचे सर्व पत्रकार बांधव, खरं तर मी माझ्या समूहामध्ये मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं जे माझ्या दैनिक समर्थ गावकरीमध्ये सर्व पत्रकार काम करतायत त्यांची जबाबदारी मी स्वतः घेतलेली आहे। त्याचे कारण असं त्यांची जबाबदारी मी माझा परम कर्तव्य समजतो। कारण या समूहामध्ये काम करत असताना आम्हाला आमचा पत्रकार अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून आम्ही हा पत्रकारांचा वार्ता मेळावा या ठिकाणी आयोजित करत असतो। या ठिकाणी आम्ही पहिल्याच वेळेस सांगितलं जे आमच्या समूहामध्ये पत्रकार म्हणून काम करतायत त्यांचा आम्ही 10 लाख रुपयाचा विमा दरवर्षी आम्ही मिळवत असतो। त्याचं कामच असं आहे, कोरोना काळामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला, त्यावेळेस कोणत्याही दैनिकाने, कोणत्याही राज्य सरकारने मदत केली नाही। मात्र या दैनिकात अनेक संपादकांनी काम करणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कमी केलं, मात्र त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत झाली नाही। म्हणून हा समूह या ठिकाणी काम करत असताना मला आज या ठिकाणी सांगावंसं वाटलं का मी ज्यावेळेस संपूर्ण भागामध्ये काम करत असताना
ग्रामीण भागातील पत्रकारिता या भागामध्ये काम करत असताना आज तुम्हाला माहीत असेल माझ्यावर 144 कोर्टामध्ये दावे चालू आहे. आपण बातम्या पाठवता काल आपल्याला 65 कोटी रुपयाची नोटीस सकाळ सोमवारी दिली. म्हणून मी मला या ठिकाणी त्यासाठीच बोलवलं. आपण कॉपीराईट बातम्या करू नका, कारण तुम्ही कॉपीराईट करता बातम्या चुकता. पालघर ठिकाणी माझ्याबरोबर वेळ आणि त्यावेळेस पालघरला देखील असं ते राज्य चालू या ठिकाणी उपस्थित आहे. त्या ठिकाणी देखील मला संकटाला सामोरं जावं लागलं. आज मला माहीत दिसत या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्यांशी पत्रकार बातमी घेऊन निघून जातो, पण त्याच्या मालकाला संपादकाला जबाबदारी घ्यावी लागते. म्हणून मी अनेक वर्षापासून संघर्ष करत असताना मी दैनिक गावकरी संवाद होतो तेव्हा देखील काही जर वृत्तपत्रामध्ये चुकीचं काही बातमी आणि दावा जर केला तर मला देखील सांगायचे ते विश्वासार्ह आणि तुम्ही झालं. आज तीच परिस्थिती आहे. म्हणून मी तुम्हाला सर्व प्रकार बांधवांना विनंती करतो, मी ज्या समोर काम करतात माझ्या समोरामध्ये काम करत असताना बातमी तपासून घ्यावी. कोणत्याही दैनिकाची कॉपीराईट करू नका. त्याचं कारण आहे मला ही 65 कोटी रुपयाची दैनिक सकाळ सोमवारी नोटीस बजावली. माझ्याबरोबर कुठेतरी एका दैनिक त्यांना देखील 65 कोटी रुपयाची नोटीस बजावली. आपण बातमी सोडता दुसऱ्याची बातमी घेता आणि तिच्या संस्कार करा, दुसऱ्या व्यक्तीची बातमी घेऊ नका. आपण देखील सकाळी पत्रकारिता बंद करा, चांगल्या प्रकारे पत्रकारिता करा. मी नेहमी सांगतो या समूहामध्ये मी काम करत असताना मला काय मिळालं यापेक्षा माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व पत्रकारांसाठी आपण काय करता येईल म्हणून हा समूह काम करत आहे. दैनिक समस्या डॉक्टर समोरच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन असं मी त्याच्यामध्ये करत आहोत. मी देखील असं म्हणू नका बातमी पाठवली आणि कास्टेकरी तुम्ही करायला पाठवली. हा समूह तुम्ही पत्रकार नव्हे, तुम्ही मालक म्हणून माझ्या समूहामध्ये आहात. तुमचा सेवक म्हणून मी या समूहात काम करतोय. खरं तर या ठिकाणी प्रतिनिधी विनंती करतो आपण हा समूह संपूर्ण भागामध्ये काम करत असताना तुम्हाला सांगावंसं वाटतं या दखल घेऊन आपण काम केलं पाहिजे. कुणाची तरी आलेली भाषाचा बातमी त्याची खात्रीला एक आपल्याकडे प्रश्न करता यायला पाहिजे. आपण ती बघत नाही, मात्र आलेल्या मित्रांनी दिलेली बातमी आपण सोडतो. खरं तर मला ज्यावेळेस मी माझ्या त्या प्रतिनिधीला विचारलं का ही बातमी की आमच्या प्रतिगंधनीस राहिले एक संजय नावाचं समूह आहे त्यांना 65 कोटी रुपयाची सरकारची नोटीस मला नोटीस आली. पण मी ज्या वेळेस मी त्याच्यामध्ये गर्दी होतो मी त्यावेळेस त्यांना सांगितलं तुम्ही घालू नका, काही लोक उत्तर आपण देऊ शकतो. पण उत्तर देत असताना मी प्रतिनिधीला विचारलं ही बातमी आपण कशी घेतली. मी माझ्या त्या प्रतिनिधीला विचारलं का ही बातमी की आमच्या प्रतिगंधनीस राहिले एक संजय नावाचं समूह आहे त्यांना 65 कोटी रुपयाची सरकारची नोटीस मला नोटीस आली. पण मी ज्या वेळेस मी त्याच्यामध्ये गर्दी होतो मी त्यावेळेस त्यांना सांगितलं तुम्ही घालू नका, काही लोक उत्तर आपण देऊ शकतो. पण उत्तर देत असताना मी प्रतिनिधीला विचारलं ही बातमी आपण कशी घेतली, कुणी दिली. तुमच्या प्रतिनिधींनी ऐकलं सुंदर आणि समर्पक उत्तर दिलं. काय सांगावं त्या पत्रकारांनी का एका ड्रायव्हरने बातमी दिली आणि मी तुमच्याकडे पाठवली. एका ड्रायव्हरने बातमी दिली मी तुमच्याकडे पाठवली, त्यामुळे माझा काय संबंध. अतिशय दुःख झालं. असो तुम्ही मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही कोणाची कॉपीराईट बातमी करू नका, जी तुम्हाला टपाली पत्रकारिता करू नका, जी तुमची शोधक पत्रकारिता आहे ती शोधक पत्रकारिता करा. या माध्यमातून मी तुम्हाला आजही सांगतो मी तो शब्द दिला आहे त्याच्याबद्दल करणार नाही. माझ्या समूहामध्ये जे काम करताय त्यांची जबाबदारी मी घेतली पहिल्यापासून घेतलेली आहे. त्यांचा विम्याचा विषय असेल, त्यांचा आधी काढाचा विषय असेल, त्याच्यानंतर त्यांचा कोणताही विषय असेल. कारण ज्यावेळेस काही घटना घडते त्यावेळेस मी त्या कुटुंबाकडे गेल्यानंतर त्या कुटुंबाचे काय हाल होतात हे मी बघितलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी सांगतो हा समूह आपल्याबरोबर नेहमी राहील. आपण देखील काम करत असताना वास्तव्य आणि प्रेस नोट यावर जाण्यापेक्षा सत्य प्रतिनिधित्व करा. समूहाला देखील काही दाद लागणार नाही याची देखील आपण काळजी घ्या. आम्ही दरवर्षी आपला जे साहित्य देत असतो ते साहित्य किती आहे यापेक्षा माझ्या पत्रकाराला काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकाराला काम करत असताना त्याला कोणती अडचण होऊ नये, त्याला सर्व सोयी सुविधा कशा प्राप्त होईल यासाठी आम्ही दैनिक समोरच्या वगैरे काम करत आहोत. हे काम करत असताना तुमची देखील आमची देखील समूहाची जबाबदारी आहे ना.
मी माझ्या समूहामध्ये काम करणारा माझा कोणताही ग्रामीण भागातील पत्रकार असो, याच्या सुखसुविधांसाठी वेळ प्रसंगी 204 टाक्याची माझी पण ताकद आहे. पण आपण देखील काम करत असताना मी तर नेहमी सांगतो, ज्याचं कुंकू लावा त्याचा प्रपंच करा, नाहीतर कुंकू एकाचं प्रपंच दुसऱ्याचा, त्याचा संसार कधी व्यवस्थित होत नाही. म्हणून तुम्ही कोणत्याही दैनिकात काम करा, पण ज्या दैनिकात काम कराल त्या दैनिकाने तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. यूज अँड थ्रो अशा दैनिकात बिलकुल काम करू नका. नाही जमलं स्वतःचा युट्यूबवर चॅनल सुद्धा करा, त्याच्यावर सुद्धा आपल्याला काय होऊ शकते. कारण माझे ज्येष्ठ पत्रकार अशोक पानखेडे यांनी सांगितलं होतं, नाही जमलं आपण सोशल मीडियामध्ये स्वतःचा युट्यूबवर चॅनल करा, याच्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता. कारण प्रत्येकाला माहीत झालेलं आहे, नाही वर्तमानपत्राने बातमी प्रसिद्ध केली तर हा त्याच्या युट्यूबरला बातमी प्रसिद्ध करू शकतो, एवढी सुद्धा म्हणजे खात्री असते. म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, आपल्याला बोलवण्याचं खरं कारण आपल्याला वर्षभर तुम्ही तुमच्या कामात असतात, मी माझ्या कामात असतो. वर्षभर आपल्या तुमच्या बातम्या पाठवत असतात, त्या बातम्या पाठवून समूहाला देखील आर्थिक मासिक खर्च याचा ताळमेळ बसवणं अवघड आहे. खरं तर आता शेतीचा आशीर्वाद माझ्यावर आहे, म्हणून आता मी काही कमी पडणार नाही. कारण जी गती पाहिजे होती ती गती ते बनलेली आहे, आणि ती गती मला नक्की देतील ही मला खात्री आहे. जे मला पैसा नको, मला पैसा नको, कारण मला पैशासारखे सोन्यासारखे माझे पत्रकार आहे, आणि ते पत्रकार मला देखील मला बिझनेस म्हणून नाही, हा समूह पैशाचा बनवण्याचा पत्रकारांचा संघ होतो नाही, हे सर्वसामान्यांचं आहे. आमच्या वर्तमानपत्रात तुम्ही बघा, सर्वसामान्य माहीत आहे येऊ शकते. म्हणून यासाठी या स्पर्धेच्या पुढे जात असताना सुद्धा आपण 2 युट्यूबचे चॅनल काढून ठेवलेले आहे. आजपर्यंत युट्यूबच्या कोणत्याही चॅनलची कधी आपण जाण्याची अपेक्षा धरलेली नाही. वर्तमानपत्राच्या बाबतीत देखील आपण कधी म्हणलं नाही की तुम्हाला तुम्ही हे करा, पण तुम्ही सुद्धा जाणलं पाहिजे. ज्यावेळेस इतर दैनिकाला जाहिरात जाते त्यावेळेस आपल्या दैनिकाला का मिळू शकत नाही, यासाठी देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. इसते वळत करण्यापेक्षा तुम्ही देखील जास्तीत जास्त कमिशन आमच्याकडून मागणी करा, जास्तीत जास्त याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला काहीतरी म्हणतात बातमी पाठवल्यानंतर तुमचा अंक येत नाही, आणि अंक येत नाही, अंक येण्यासाठी आम्ही तुम्ही प्रयत्न केलेले आहे. पण तुम्ही सुद्धा देखील असं म्हणलं पाहिजे की ही जाहिरात तुम्हाला दिलेली आहे, यामध्ये तुम्ही आमच्याकडेही करा, मी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करेन. या ठिकाणी आपण विविध स्तराचे पुरस्कार दिलेले आहेत. आपण एवढ पुरस्कार, पुरस्कार असे पुरस्कार सुद्धा आपण शेती या ठिकाणी घेणार आहोत. आणि यानंतर आपण देखील सर्वात काम केलेले आहे त्यांचे देखील पुरस्कार आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत. पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन. आपण ज्या वेळी तुम्हाला काही मदत लागत त्यावेळेस तुम्ही देखील देण्यासाठी आमचा समूह बांधेल राहील. आम्ही देखील करोडपती नाही, कुणी संस्थानिक नाही, मी देखील तुमच्यातीलच एक घटक आहे, आणि मला तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्या वेदनाला समजणारे आहे. मी एसी मध्ये बसणारा समाज नाही, मी एसी मध्ये बसणारा नाही. माझ्या बरोबर जे काम करतायत ते एसीचे नाही, मी तुमच्यातल्या सारखाच एक भूमीतला एक ग्रामीण भागातला आहे. माझा हात दोषाने वापरलेला नाही, माझा हात कोणत्याही नाही. मी दिवसभर संघर्ष करून ते वर्तमानपत्र कसं काढता येईल, कसं चालू आहे यासाठी प्रयत्न करत आहोत. म्हणून या भूमिका देखील आम्ही ठाणे मुंबई 5-6 भागामध्ये इलेक्शन सेल सुरू केलेले आहे. रिसर्च शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व काही पूर्ण केलेलं आहे. शासन देखील वेळोवेळी आमच्या अंक कमिटी होत असताना सकाळ समोर असतात त्या ठिकाणी स्वतः अधिकारी जाऊन अंक चेक करतात किती पर्यंत. म्हणून सर्व स्पर्धेत आम्ही उतरलेलो आहोत, आणि आमच्या 5-6 इलेक्शन आपल्या सर्व होतील. त्यानंतर आता शेतीचा आशीर्वाद आहे, पुढे गतीमान कसं व्हायचं काय होणार यासाठी देखील प्रयत्न करू. म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी एकच सांगणार का आपण ज्या माझं म्हणणं असं नाही माझ्या याच्यात काम करा असं नाही, तुम्ही कोणत्या याच्यात काम करा. आज माझ्यासोबत काम करणारा मुंबईमध्ये 2 वर्षाच्या कालावधी देखील आम्हाला संतोष जोडगे जे असतात, विजय गदाचे असतात, किरपाल शेट्टी असतात, असे बॉम्बेमध्ये आम्हाला सुद्धा ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्याला मदत केली. म्हणून मुंबईमध्ये देखील आम्ही चांगल्या प्रकारे हे करतोय. आपण देखील चांगल्या प्रकारे हे करा, आणि मला खात्री आहे का हा यशस्वी वाटचाल नक्की पुढे जाईल. आपण सर्वजण देखील तुम्ही देखील हे दैनिकाचे तुम्ही पत्रकार आहात असं मानू नका, तुम्ही देखील मालक आहात. कारण आम्ही हा
हा समूह सुरू करत असताना तुमच्या ग्रामीण भागातील माझ्या ग्रामीण भागातील पत्रकारांचा हा पेपर आहे. आपल्याला एकत्र झाले मी आजही सांगतो, तेव्हापासूनही सांगतो, भविष्य काळात देखील जे मला माझ्या ग्रुपसाठी करता येईल ते नक्कीच करेल. यासाठी तुम्हाला देखील असं वाटून घेऊ नका. वेळ प्रसंगी मी आताच सांगतो, वेळ आल्यानंतर कुणीही आपल्याला नसतं म्हणून मी सांगतो, मी देखील तुमच्यासारखाच एक ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा सुपुत्र आहे. मी देखील इतर पेपरपर्यंत संपादक असा प्रवास करण्यापर्यंत आलेला आहे. म्हणून मी आपल्याला पुन्हा संघर्ष करेल. ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज आहे त्या त्या वेळेस तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. नुसती बातमी आली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी फोन करण्यापेक्षा बातमी का किती लावायची, किती बातम्या लावायच्या, तरी 10 बातम्या मागवल्या देखील 500 ते 1000ची जाहिरात देण्याचे सुद्धा उद्देश या पत्रकारांनी ठेवलं पाहिजे, हे असं मला वाटतं. मी माझ्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जेथे माझ्या समूहामध्ये काम केलं त्यांना मी कधी तुमच्यासमोर त्रास होतो नाही. मात्र त्याच्या कुटुंबाची आणि त्याची जी वृद्धकाळाची जी आपल्या पेन्शन योजना असेल, कारण तुम्हाला आजही सांगतो शासनाच्या नियमामध्ये 20 वर्ष ज्यांनी एकाच दैनिकामध्ये काम केलं असेल त्या दैनिकातील पत्रकारांना ज्येष्ठ सरकार पेन्शन योजनेचा भाग घेता येईल. म्हणून मी पहिल्या दिवसापासून तरी माझ्याकडे अनेक ज्येष्ठ ज्येष्ठांना माझ्याकडे असताना मी त्याचा मदत आहे. तुम्हाला देखील सांगतो, असं मानू नका या एकाने काम केल्यानंतर काय होईल. आज आलेली बातमी ही जगाच्या पाठीवर जात असते, कारण आज आपल्या देखील अनेक लोक आहेत. कुठला आपला माणूस अमेरिकेत जरी आपल्या नोकरी निघाले तरी त्या ठिकाणी तो दैनिक आपण करत असतो. कारण पहाटेच्या आणि आपल्याकडे ज्यावेळेस 10 वाजता त्यावेळेस पाठ होते त्या ठिकाणी असणारे लोक देखील चांगल्या प्रकारे आपल्या भाषण करत असतात. म्हणून नाव आलं आहे सोनं ते सोनं, या पद्धतीने तुम्ही देखील एकमेकांना आपल्या समोर काम करण्यासाठी प्रयत्न करावे हीच अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांना ज्यांना या पुरस्कार सर्वांचा मी आभार मानतो. पुनश्च एकदा वर्षभरामध्ये पुरस्कार तुमच्या पाठीवर समस्येचं काम करण्याचं काम सुरू करत असेल. भविष्य काळात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज पुरस्कार सुद्धा चांगल्या प्रकारे करू हीच अपेक्षा व्यक्त करतो. आपण आपल्या रामनाला परत आपला बाराचा टाइम जास्त दिला होता. आपल्या उशीर झाला पण शब्दाला वचनाला वचन कोणी करणारे असे यांनी सांगितल्याप्रमाणे ते गुजरातवरून आले. मला शब्द दिला होता की कोणत्याही व्यक्तीत घेणार ते गुजरातवरून आले आणि प्रयागराजला खरं तर या ठिकाणी बसलेले व्यक्तिमत्व तुम्हा सर्वांना परिचित सांगतो. त्यांच्या शेतीचे पूर्ण हिंदुस्थानामध्ये 40 मंदिर आहे. शेतीचं कार्य संपूर्ण हिंदुस्थानात सुरू असतं. ज्याला म्हणतात ज्याला नाही तुम्ही त्याला माफ नाही. या ठिकाणी परिस्थिती अशी आहे ज्याला नाही तुम्ही त्याला आहे शेती, अशी परिस्थिती सर्व आहे. त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याकडे जे आजारी असतील त्यांना काही किडनीचा त्रास असेल, कोणताही आजारी माणूस असेल तातडीने चिठ्ठी पाठवून द्यायची. कोणाला किती मदत लागो फक्त चिठ्ठी द्यायची. मला इतका आनंद वाटला का शेतीचं कार्य मला देखील काम करत असताना मला देखील एक चांगला परिस लावला आणि मी त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांचे उद्दिष्ट माझे उद्दिष्ट सार्थक होते. कारण मी गेले 25 वर्षापासून आम्ही गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा घेत असतो. वर्षभर आम्ही शालेय साहित्य वाढवत असतो. निमित्ताने आपण पत्रकारांसाठी जे उपक्रम करतो आणि इतरांनाही आपण ते उपक्रम करत असतो. म्हणून माझ्या समूहामध्ये असो माझ्या पत्रकार संघामध्ये असो ज्या ज्या वेळेस प्रसंग येईल माझ्या स्वतःसाठी तुमच्याकडे कधी शेती पसरवणार नाही. जर माझ्या एका पत्रकाराला माझ्या पत्रकार बांधवांवर कधी वेळ आली दुःख ते आधार पाण्याची त्यावेळेस मला तुमचं नाव न राहतं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मी या ठिकाणी एका शब्दावर आव्हान व्यक्त करतो. एका विद्यार्थ्यावर 18 सामने तिकडे 4 वाजता निघालो. 70 किलोमीटर ओनली 70 किलोमीटर जास्त लागला. मी माझ्या प्लेन 7 वाजता होता आणि 6:30 वाजता होता. आता नियम आहे एकदा झालं
वेळेला माझ्या कान पडला मला जवळ 7 वर्षाच्या टाइममध्ये मला बसून दिला आणि बसून दिला म्हणून मी त्या बसून दिला नसता मी आलो तरी कोणते कार्यक्रम आहे समाजाला जागवण्याचा कार्यक्रम आहे आणि पत्रकारांमध्ये भरपूर संख्या आहे आणि आता महाराष्ट्राचे पत्रकार आणि मी महाराष्ट्रातून आपल्या नाव समजत नाही आणि कदाचित शिकला असा माझ्याकडे माग वापरणार नाही मला घ्यायला पाहिजे मला पैसे नाही मिळाले मी तुमच्याकडे पैसे घेणार नाही कोणी 50 लाख दिले 50 कोटी दिले तरी मी घेतले कारण म्हणजे खानावळांचे पुरा भारतात नाही विदेशात पण देतो काही विदेशी लोक इथे आपल्या इथून जाण्या साधून असे कपड्यामध्ये मागायला जातात पण ते लोकांना ते लोक भिकार घ्या मी त्याला सांगतो मी भिकार नाही देणार नाही महाराष्ट्रात आले द्यायला द्यायला असं मी करून सांगतो विदेश लोकांना तर सांगायचं पत्रकारांमध्ये भरपूर शक्ती आहे आता हे व्यवसाय का घेतला डॉक्टरने स्वार्थासाठी नाही घेतला समाजाला जागवण्यासाठी आणि पेपर पेपर असं जागवू शकतो माणसाला की झोपेला माणसाला उठवू शकतो विचारा तुमच्यामध्ये काय पोलीस सिस्टम घाबरण्याच्या पेपरात लोक घाबरतात म्हणजे भरपूर नाराज मी ऐकला एक पेपरमध्ये एक कोलमची लेख वाचलाय एक अक्षर महत्व आहे पण एकदम सचोट लिहा आज आमच्या भारतात इमर्जन्सी आहे तुम्हाला माहिती तर इमर्जन्सी ज्याच्या काळात असला तो पेपर तुम्ही पत्रकार भविष्याची तुमच्यामध्ये इमर्जन्सीला का होणार आता पण मला काय तुम्हाला सांगायचे मी राजकारणी नाही आहे पण लोक फुकणार नाही एवढी मागायला गेली मला गरज नाही असं लोकांना फोन पडते गरीब चाललाय माणसाला मला चाललाय पण त्याच्यावर तुम्ही दिवा त्याचप्रमाणे वसनावर दिवा वसन एवढा वाढलेला आहे त्याला वेगळ्या सिगरेट आता ड्रग्स आला आहे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ऑफिशियल 50 लाख ड्रग्स खाते ऑफिशियल अनऑफिशियल मला माहिती नाही विद्यार्थ्यांना असतात एक दिवस 4-5 विद्यार्थ्यांकडून आणि 4-5 तुम्ही पुढे तर असं महाराष्ट्र गाव आज मी हे उद्याच्या वेळी झालेला आहे बरोबर सविस्तर मला सगळे कोणाला आनंदी होतो त्या तुमची बातमी आहे गावकरी नंतर औरंगाबाद त्या तुमची बातमी आहे नंतर अनंत कुठं कोणाला सरळ तुमची बातमी आहे काय काय लोकांना सरकार करणं गरजेचं आहे त्याला प्रोत्साहन द्यायला गेलं भारत हे बोलायचं आपल्या त्याच्याशिवाय भरपूर सामान तुम्हाला देणार ते सामान तुमचा आहे समाजाला आहे पण तुम्ही जागृत होऊन समाजाला जागवा आणि जागवण्याचा पत्रकार विविध सोशल मीडिया सगळे विविध घटना गेलेले काय आणि आमच्याकडे सांस्कृतिक म्हणून 2 लाख विद्यार्थी आम्ही टीव्ही चालू करायला बंद केलं नाही कारण टीव्हीमध्ये काय बातम्या येत नाही तरी एकच मोबाईल केलं तो चॅनल बाकी टीव्हीमध्ये काय बातम्या येत नाही टीव्हीमध्ये बंद झालेलं आहे सगळ्या पण देवाला सगळं माहिती आहे काय चाललेलं आहे 24 तास आम्ही बघतो हे पत्रकार काय करतो भारताचा पत्रकार काय करतो काय करतो सर्व माहिती आणि सर्वने योगदान द्यावं लागतं तुम्ही पत्रकारांची कलम हातात घेतली आहे तुमची जबाबदारी काय गावाच्या काय आपली गोष्ट घडली की सगळ्या पोलीस इन्स्पेक्टर घाबरत नाही म्हणतो पत्रकार म्हणजे 2 डोळे आला एवढा काम करतो एवढी शक्ती तुमच्यामध्ये त्याचा सदुपयोग करा आणि जेवढा सदुपयोग करा तेवढा घरात केला मला नसून मागायची निर्णय आपोआप सुरू मिळतो कारण 1,000 मुली आज आपल्या महाराष्ट्रात शिक्षण नाही आहे 50,000 मुले महाराष्ट्रामध्ये शिक्षण नाही विद्यार्थी काही नाही दहावीचा रिझल्ट काय महाराष्ट्राचे विद्यार्थी भारतात शिक्षणाचा दर्जा देणार शिक्षणामध्ये एका पक्षाच्या त्याला करू नका आता प्रत्येक शिक्षक एक शिक्षकाला तो शिक्षक काय शिकवणार आणि पगार दिले 3 वर्ष 12-12.5 होऊन गेले आणि 10 लाख नोकरी त्याला माहिती आहे तुमच्या बाप आम्ही शिक्षण
एक नंबर इंटरव्ह्यू मध्ये पास झाले तरी विचार रिझल्ट नाही, कारण 5-6 वेळा इंटरव्ह्यू वगैरे देऊन आले, बाबा आम्हाला नोकरी नाही असं विचार करा. हे कसं मुलीला पास करणार आणि कसं मुली आपल्याकडे ठेवणार, पोलीस कमिशनर कसं होणार. माझे 60 आज कमीत कमी 60-40 कलेक्टर आहे, पोलीस कमिशनर आहे, 300 आहे, 300 डॉक्टर आहे. तुम्ही डॉक्टर सुभाषराव चांगली गोष्ट गिराक पाहून तुमच्याकडे काय मागवलं कसं नाही राहत, मला गरज नाही, मला गिराकमध्ये काय समाजाला काय गरजेचं आहे, मंदिर मस्जिद कुठे पण जा बात नाही माहिती, ज्याच्याच काम करतो त्याचा कोणाचा आहे, माझ्या काही देत नाही, देवाचा देतो, देवाला देतो, देत नाही. जे माणसं आहे ते देव गावासाठी येतो, तो देव आहे. महाराष्ट्रामध्ये काही गाव बाकी राहिले असेल आणि एक पण बाकी राहून नाही, हे आपल्या हॉटेलमध्ये बसते खाली काम बघत असतं, काय माझ्याकडे कधी मागत नाही काय, पण जे काम बघत असतं काय काम मिळालं आहे. हे ठिकाणी सुद्धा प्रमुख स्वामी आले ते पण. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे AKLgavkari@gmail.com.